नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मितवा मराठी चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. कथेचं नाव आहे आळ. कथालेखक आरती खरबडकर, कथावाचक स्नेहल जाधव. चला तर मग बघूया. नंदिनी घाईघाईने घरी आली तेव्हा घराबाहेर असलेल्या चपला पाहून ती गोंधळली. आत्ता पाऊण तासापूर्वी बाहेर पडली तेव्हा घरी फक्त सासूबाई होत्या. घरी कोणी पाहुणे सुद्धा येणार नव्हते. ती लगेच आत गेली तेव्हा पाहते तर शेजारचे 7-8 लोक घरी जमले होते. त्यांच्याजवळ उभा असलेला नितीन रागारागाने तिच्याकडे पाहत होता. काय घडतंय हे तिला काहीच कळत नव्हते. इतक्यात तिची जाऊ तिच्या सासूबाईंच्या खोलीतून बाहेर आली आणि नंदिनीकडे पाहून म्हणाली, काय बाईसाहेब, कुठे गेल्या होत्या फिरायला? ते सुद्धा ऐन दुपारच्या वेळी, घरी सासूबाईंना एकट्या सोडून. नंदिनीची मोठी जाऊ तिच्या नवऱ्यासोबत बाजूच्याच कॉलनीमध्ये राहायची. नंदिनी आणि नितीनचे लग्न झाल्यावर उगाच काहीतरी कारण काढून ते वेगळं राहायला गेली होती. अधूनमधून घरी यायची पण नंदिनीशी नीट बोलायची नाही. आज नंदिनीने फोन उचलला नाही म्हणून मग नितीनने सुप्रिया वहिनीला कॉल करून बोलवून घेतलं होतं. काय झालंय ताई, तुम्ही अशा का बोलताय? काय घडलंय का? नंदिनीने साशंकतेने विचारले. तुझ्यासारखी निष्काळजी बाई असल्यावर जे होणार तेच झालंय, नितीन तिच्यावर आरोप करत म्हणाला. म्हणजे मला काही कळत नाहीये, नंदिनीने जरा घाबरतच विचारले. अगं, सासूबाई पाय घसरून पडल्यात, डोकं जिन्याला लागलंय, त्यामुळे दुखापत झाली आहे त्यांना. आत्ताच दवाखान्यातून डोक्याला पट्टी करून आणली आहे. भाऊजी तुला फोन करत होते तर फोन पण उचलत नव्हतीस. तेवढं बरं आहे की फ्रॅक्चर नाही झालं त्यांच्या पायाला. किती ग निष्काळजी तू, सुप्रिया म्हणाली. बरं, कुठे गेली होतीस तू आईला एकटे सोडून? अशी घेणार आहेस का तू आईची काळजी? नितीनने संतापाने विचारले. मला ताईने बोलवलं होतं, त्यांना बरं वाटत नव्हतं. येताना फोन पण त्यांच्याकडेच विसरले. अर्ध्या रस्त्यात आल्यावर लक्षात आलं माझ्या, नंदिनी हळू आवाजात म्हणाली. तिच्या बोलण्यात काहीशी अपराधीपणाची भावना सुद्धा होती. त्यांना सांभाळायला त्यांच्या घरचे नाहीत का? त्यांच्यासाठी माझ्या आईकडे दुर्लक्ष करणार आहेस का तू? नितीनचा आवाज आता मोठा झाला होता. नाहीतर काय भाऊजी, अहो मी असताना आईला कधी काही झालंय का? किती काळजी घेतली मी त्यांची. आणि तुमची बायको बघा, 4 महिने झालेत फक्त लग्नाला आणि आत्तापासून ही अशी वागत आहे. पुढे काय होणार काय माहीत. सुप्रियाने आगीत तेल ओतायचे काम केले. मी तुला लग्नाच्या आधीच समजावून सांगितले होते की माझ्या आईची काळजी घ्यायची म्हणून. तेव्हा तर म्हणाली होतीस की स्वतःची आई समजून काळजी घेईल तिची, नितीन रागाने म्हणाला. छोट्या छोट्या गोष्टी तेवढी दुर्लक्ष करते ही, तर बाकीची जबाबदारी कशी पार पाडत असेल काय माहीत, सुप्रिया म्हणाली. माझ्या आईला जर काही झाले असते तर मी तुला आयुष्यात कधीच माफ केले नसते, नितीन म्हणाला. हो ना भाऊजी, मला तर आश्चर्य वाटतंय की कुणी इतकं गैरजबाबदार कसं असू शकतं. मला तर आता सासूबाईंची काळजी वाटायला लागली आहे, सुप्रिया म्हणाली. इतक्यात आतल्या खोलीत आराम करत असणाऱ्या सासूबाई यांचे बोलणे ऐकून त्यांना राहावला गेले नाही म्हणून बाहेर आल्या. त्यांना पाहून नंदिनी लगेच त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली, आई काय झालंय तुम्हाला? हे डोक्याला काय लागलंय? तिला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा करून सासूबाई सुप्रियाकडे पाहत म्हणाल्या. बरोबर बोलत आहेस तू सुप्रिया. नंदिनी इतकी बेजबाबदार असताना तुला माझी काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पण यावर एक उपाय आहे माझ्याकडे, सासूबाई म्हणाल्या. कोणता उपाय आहे आई? सुप्रियाने चमकून विचारले. तिला वाटले की सासूबाई नंदिनीला चांगली शिक्षा देणार आहेत. सासूबाई पुढे काय करतात याची तिला उत्सुकता लागली होती. मी ठरवलंय की मी आता माझ्या मोठ्या सुनेच्या घरी जाऊन राहणार, म्हणजे तुझ्याकडे, सासूबाई म्हणाल्या. आता मात्र सुप्रियाचे धाबे दणाणले. तिला वाटले की नंदिनीवर बेजबाबदार असण्याचा आळ आणून ती मजेत दोघा नवरा बायकोंच्या भांडण्याची मजा घेईल. पण करायला गेले एक आणि झाले भलतेच असे तिला होऊन गेले.
नितीन मात्र आता आणखी रागाने नंदिनीकडे पाहायला लागला. नंदिनी खाली मान घालून उभी राहिली. सुप्रिया पुढे म्हणाली, आई, एवढा पण टोकाचा निर्णय घेणे बरे नाही. नंदिनीची चूक आपण माफ करून तिला एखादी संधी द्यायला हवी. नाही, माझं ठरलंय आता. मला नाही द्यायची तिला संधी, सासूबाई म्हणाल्या. अहो सासूबाई, मला सवय राहिली नाही आता एवढ्या कामांची. शिवाय घरसुद्धा 2च बेडरूमचे आहे. तुम्ही कुठे राहणार ना. तुम्हाला कठीण जाईल ॲडजस्ट करायला, सुप्रिया म्हणाली. बस एवढीच काळजी होती सासूची, सासूबाईंनी प्रश्न केला. तसं नाही आई, सुप्रिया पुढे काही बोलूच शकली नाही. आणि तुझे काय रे नितीन, ती जर काही अर्जंट कामानिमित्ताने बाहेर गेली तर काय फरक पडतो. मी काय लहान मूल आहे का एकटं न सोडायला. 4 महिन्यांपूर्वी तुझ्या लग्नाआधी तर अनेकदा रात्री उशिरा घरी यायचास. उशिरापर्यंत मित्रांमध्ये बसून राहायचास. तेव्हा तुला आई घरी एकटी असल्याची जाणीव व्हायची का, सासूबाईंनी नितीनला विचारले. आईच्या प्रश्नावर नितीन ओशाळला. मग स्वतःची बाजू सावरत म्हणाला, माझी गोष्ट वेगळी आहे आई, पण नंदिनी या घरची सून आहे. तुला सोडून स्वतःच्या ताईकडे जायची तिला काही गरज नव्हती. का नाही जाऊ शकत. लग्न झालंय म्हणजे माहेरच्यांशी संबंध तुटले असा होत नाही. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते की ती तिच्या ताईकडे नाही तर तुझ्या ताईकडे गेली होती. तुझ्या निशाताईचा मला फोन आलेला की तिला बरं वाटत नाही, दवाखान्यात जायचंय. आणि तुझे दाजी बाहेरगावी गेले होते, म्हणून मीच नंदिनीला तिच्यासोबत म्हणून पाठवले होते. आता मात्र नितीन आणि सुप्रिया पार खजील झाले होते. नितीन तर नंदिनीकडे पाहूसुद्धा शकत नव्हता. तो तसाच ओशाळ्या नजरेने खाली पाहत गप्प उभा राहिला. सासूबाई पुढे म्हणाल्या, चालताना जरा पाय घसरला आणि डोकं जिण्यावर आपटलं. यात कोणाची काय चूक. नंदिनी घरी असती तरी पण असे घडले नसते याची काय शाश्वती. त्यामुळे यापुढे कोणाला काही बोलण्याआधी जरा परिस्थितीबद्दल माहिती घेत जा. मग स्वतःचे बोलणे आठवून नितीनला स्वतःचीच लाज वाटली. एवढ्या दिवसात नंदिनीने तक्रार करायला एक संधीसुद्धा दिली नव्हती. तरी पण तिला असं चुकीचं ठरवून सगळ्यांसमोर तिच्यावर बेजबाबदार असल्याचा आळ आणत तिला नको ते बोलल्याचा त्याला पश्चाताप होत होता. तो नंदिनीजवळ जाऊन म्हणाला, मला माफ कर नंदिनी, मी चुकलो. मी तुला असं बोलायला नको होतं. आईला लागलेलं बघून मला खूप राग आला होता, पण यानंतर मी तुला असं कधीच बोलणार नाही. तुम्ही माझी माफी नका मागू. मला माहीत आहे की तुम्ही हे सगळं आईच्या काळजीपोटीच बोललात, नंदिनी म्हणाली. बघितलंस तुझी बायको किती समजदार आहे ते. पुन्हा कधी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नंदिनीला असे वाईट बोललेले किंवा तिच्याशी वाईट वागलेले मी सहन करून घेणार नाही, सासूबाई सुप्रियाकडे पाहत म्हणाल्या. यानंतर माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही आई, नितीन नंदिनीकडे पाहत म्हणाला. एवढा वेळ घाबरून असलेली नंदिनी आता सासूबाईंकडे समाधानाने आणि कौतुकाने पाहत होती. आज तिला सासूबाईंच्या रूपात प्रेमळ आई मिळाली होती. सुप्रिया मात्र हे सगळं ऐकून तिथून मान खाली घालून आपल्या घरी निघून गेली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.